तोची तू आता वेगळेपणे पाहता, इंद्रियांचे सत्ता वर्तविता, की परतोनी पाहता प्रपंच निमाला, तुझ माझी तेथे नातळे द्वैत भावा. बाप रकुमा देवी वरा विठ्ठल पाहता, पाहणे निमोनिया उरे सत्तारय्या. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. येणे सोशे मन झाले हाव भरी, परती माघारी घेत नाही. बंधनापासून उकलली गाठी, देताली मिठी सावकाश. तुका म्हणे देह भारिला विठ्ठले, काम क्रोध केले घररीते. मनाचं एक वैशिष्ट्य आहे महाराज. विषयामध्ये ते फार लवकर रममान होतं आणि विषयात जितक्या सहजपणे रममान होतं तितक्या सहजपणे ते परमार्थात रत होत नाही, रमत नाही, रममान होत नाही. कारण मन इंद्रियांचा स्वामी आहे आणि इंद्रिय विषयाचं सेवन करतात. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्यची नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. बरं, हे विषय तरी कैसे, माऊली वर्णन करतात पुढे, हे विषय तरी कैसे रोहिणीचे जड जैसे. मृगजड दिसावं, हरणानं पडत सुटावं आणि त्या धावता धावता अंगात असलेलं बळ आणि अंगात असलेला गळ्यात असलेला ओलावा तोही घालून बसावा आणि दिसताय तिथे गेले की आणखी ते तितकंच अंतर पुढे दिसतं. असा भूलभुलैयामध्ये या विषयांचा खेळ चालू असतो महाराज. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जड जैसे, का स्वप्नीचा आभासे भद्र जाते. स्वप्नामध्ये राजा झालेला असावं आणि जाग आल्यावर हातात कटोर असावं, अशी हे विषयांची अवस्था आहे महाराज. प्राप्त होत नाही तोपर्यंत आकर्षण आहे, प्राप्त झाल्यावर अधोगतीला नेल्याशिवाय राहत नाहीत. परंतु त्याच मनाचं एक हेही वैशिष्ट्य आहे की एकदा का ते परमार्थात रमलं तर परती माघारी घेत नाही, परत प्रपंचामध्ये ते येतच नाही महाराज. नवनीतापासून तूप झालं की पुन्हा नवनीत नाही, नवनीतापासून पुन्हा दही होणे नाही आणि दह्याचं दुधात रूपांतर होणे नाहीच नाही. परती माघारी घेत नाही, हे वैशिष्ट्य आहे मनाचं. माशी असते, माशी आपल्या स्वयंपाकघरामध्ये पूर्ण पाककृती झालेली असते. काही गोडधोड असतात, गुलाबजाम असतात, बासुंदी असते, कलाकंद असतात, भजे, वडे, पुऱ्या, खीर, वेगवेगळे पदार्थ असतात महाराज. माशी या पदार्थाहून त्या पदार्थावर, त्या पदार्थाहून त्या पदार्थावर बसते. आणि माशीला जर आपण म्हटलं की माशी आज फार मौजेत आहे, म्हणले हो महाराज, सगळं ताजं ताजं आहे आणि गरम आहे. आणि तिला जर म्हटलं की यापेक्षा गरम निखारा आहे, त्यावर जाऊन बैसणं, ते म्हणते महाराज त्यावर बसणं अवघड आहे, पण बसलं की पुन्हा तिथून इकडे येणं त्यापेक्षा अवघड आहे. मन परमार्थात लागतच नाही, पण लागलं की पुन्हा माघारी येत नाही महाराज. मनाचं आणखी दुसरे एक वैशिष्ट्य आहे, मन चांगला विचार सहसा करीत नाही. विचार करणं मनाचं काम आहे, मग चांगले विचार करावं ना, नाही महाराज. नेहमी निगेटिव्ह थिंकिंग असते, नकारार्थी विचार असतात. पूजेची वेळ झालेली असावी, नंतर लक्षात यावं की हारच आणलेलं नाही. हार आणण्याकरता मुलाला गाडी घेऊन पाठवावं,
आणि हार घ्यायला गेला, तिथंच मंदिरात आरती चालू आहे, आरतीला पाठ देऊन जाऊ नये. सुसंस्कृत असलेला मुलगा आरतीला थांबतो, पण मुलगा का आला नाही म्हणून आई आणि वडिलांच्या मनामध्ये ज्या शंका उत्पन्न होतात, कुठं धडकला असेल का, पोलिसाने पकडलं असेल का, कोणाला धक्का लागून मारामारी तर झाली नसेल, खरचटून पडला तर नसेल, एक ना अनेक कितीतरी शंका मनात येऊन जातात महाराज. पण तेच मन असं कधी विचार करत नाही की हार घ्यायला गेला, तिथंच आरतीचा टाईम झाला आहे, कदाचित आरती यानं अटेंड केली असेल, आरतीला हा थांबला असेल, हा विचारच मनात येत नाही महाराज. कारण चांगला विचार मन सहसा करतच नाही, नेहमी नकारार्थी विचार करतं. अर्जुनाचं मनही त्याला अपवाद नाही महाराज. मी जर युद्ध केलं तर हे मारले जातील. कोण? ज्यांचा समाजाला उपद्रव चालू आहे, उपद्रवी असलेले. आणि भगवंत तर तेच ब्रीद घेऊन आलेत की विनाशायस्य दुष्कृताम परित्राणाय साधूनाम हा नंतरचा विषय आहे, पण त्रास देणाऱ्यांचा आधी नायनाट करायचा आहे, तेव्हा परित्राणाय साधूनाम होईल. पण अर्जुन त्या गोष्टीला तयार नाही. अर्जुनाची ही मानसिकता दूर करण्यासाठी भगवंत अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता उपदेशित आहेत. आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 35. असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतेय. श्लोक 36. असंशयम महाबाहो. अर्जुना, तू जे म्हणतो आहे त्यात शंकाच नाही. असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम, पण अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गच्छति. अलिप्त हो अर्जुना, या क्षणिक सुखातून, या भौतिक सुखातून तू अनासक्त हो. आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव करून घे. भगवंत हे सांगतायत. त्यावर माऊली वर्णन करताना 420 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, का जे या मनाचे एक निके, जे देखिले गोडीची या ठाया सोके, म्हणोनी अनुभव सुखाची कौतिके दावीत जाईजे. वर्णन करतात माऊली, का जे या मनाचे एक निके, जे देखिले गोडीची या ठाया सोके. चटक लावून राहते महाराज या मनाला, याला चटक लागलेली आहे. एकदा अनुभवलेल्या सुखाची गोडी लागली याला, विषयाची चव लागली की विषय सोडून हे माघारी यायलाच तयार नसतं. त्याच ठिकाणी राहावयास त्याला ते सोकावतं. चटक लागल्यामुळं ते विषयाचं ठिकाण सोडायलाच तयार नसतं. म्हणून याला कौतुकानं, आत्मानुभवानं सुखच दाखवत जावं. याला एकदम ताब्यात आणायचा प्रयत्न करायचा नाही, भगवंत सांगतात. कारण वेगवान गाडीला अचानक जर ब्रेक लावला महाराज, तर गाडीचं न चालवणाराचं काय होतं आपल्याला चांगलं माहिती आहे. मनाचं अगदी असंच असतं. म्हणून त्याला हळुवार गोंजारून, खटाळ मुलगा असला की त्याला थोडी भीती सुरुवातीला दाखवतात, पण तो जेव्हा ऐकतच नाही त्यावेळेस त्याला आपण कौतुकानं, बाबा रे जा, त्याला थोडंसं आमिष देतो, शेवटी चॉकलेट देतो त्याला, आणि चॉकलेट देऊन सांगतो की जा रे बाबा, शाळेला जा, शाळेत जाणं चांगलं आहे, नाही तर आमच्यासारखं काम करावं लागेल, असं त्याला कौतुकानं सांगावं लागतं त्या बाळाला. तेव्हा तो शाळेत रमतो, हळूहळू जायला लागतो. मनाचं तसंच आहे महाराज. त्याला त्याचं खाद्य द्यावं, त्याला गोंजारावं कौतुकानं, त्याला एकदम बंधनामध्ये आणण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर ते घोड्यासारखं खिंचाळतं महाराज. कारण कसं आहे, उन्मत्त आहे, चंचल आहे. चंचलम ही मना कृष्णा. म्हणून माऊली त्यावर वर्णन करतायत, भगवंत सांगतायत, अर्जुनाला उपाय सांगतायत. का जे या मनाचे एक निके, जे देखिले गोडीची या ठाया सोके, म्हणोनी अनुभव सुखची कौतुके. आत्मसुखानं की बाबा याच्यातच कल्याण आहे हे त्याला कौतुकानं सांगावं लागतं. दावीत जाईजे. ते कौतुकाचा मार्ग
ती भाषा त्याला दाखवून हळूहळू हळूहळू शनै शनै उपरमेत बुद्ध्यादृती तया, त्यावेळेस कुठे ते एकाग्र होईल, स्थिर होईल. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.